तुम्ही जो आता प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले. चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. CapCut तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं इथे फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. इथून फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बोटांनी हा फोटो सेट करायचा आणि मध्यभागी इथून परफेक्टमध्ये सेट करून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली इथून ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून आपण जो बीटमा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ॲड करायचा. हा बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा कडूचं एक ऑप्शन मिळतं. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असं जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट मोड आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करूया. त्याच्यानंतर दुसरी बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. त्याच्यानंतर त्याची पुढची बीट आपली इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. त्याच्यानंतर त्याची पुढची बीट इथे चेंज होते इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे इथून हा व्हिडिओ स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हा जो बीट व्हिडिओ असेल ना तो आपल्याला सिम्पली तिसरा फोटो जिथून आपण स्प्लिट केला आहे तिथून हा व्हिडिओ इथून स्प्लिट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली ही जी लेअर आहे बीट व्हिडिओची पहिली त्यावरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे खाली आणि सिम्पली आपण PNG दिले इथून ॲड करायचं आहे. हे PNG इथून ॲड केल्यानंतर दुसरं जे भाग आहे त्याला सुद्धा इथून PNG इथून ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपल्या सिम्पली हा जो तिसरा फोटो जिथून स्टार्ट होतो आहे ना म्हणजे स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे आणि ओव्हरलेच ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटो इथून तुम्हाला ॲड करायचा आहे. अशा वरती न्यायचं थोडं आणि थोडा झूम करा अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्याची लेंथ थोडी मोठी होईल कमी करा अशा प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून मग खाली ना एक मास्कचा ऑप्शन मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. होरिझॉन्टलचा बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि ही लाईन आपल्या खाली आणायची अशा प्रकारे. ठीक आहे इथपर्यंत आणि अशा वेळ हा म्हणजे ॲरो तो खाली ओढायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून हा फोटो अशा वेळेस बसून जाईल. त्याच्यानंतर हे जे पेन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लेअरचं ऑप्शन खाली मिळून जाईल. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या सिम्पली फोटोच्या वरती हे टेक्स्ट आणायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून टेक्स्ट अशा वेळा खाली आणा. ठीक आहे. ओके इथून परफेक्ट बसलेला आहे आपला. अशा वेळा बसवा. त्याच्यानंतर आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला तिसरा फोटो आहे ना तिथे यायचं आहे. तिसरा फोटो कशा आल्यानंतर आपल्याला काय करायचं खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इनमध्ये यायचं आहे. इनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पेंडिंगचा इथून स्लाईड करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ऊसचा जो वेळ असेल इथून स्लाईड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा इफेक्ट इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन असेल त्यावरती क्लिक करून ट्रेनिंगमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल एलिमेंट फ्लॅटच्या इथून स्लाईड करून ह्याची लेंथ खालची संपूर्ण कमी करायची नाही. तुम्हाला आपल्या डॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउट्रोमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून स्लाईड करायचं आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. बघ चिल्ल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला दुसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे. स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून स्लाईड करायचं आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. बघ चिल्ल्यान तसं जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करू व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. ठीक आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाईड करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या बॅक चिल्ल्यानंतर शेवटच्या तिन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून वॉल व्हिडिओचा जो बॉक्स आहे इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीच एक्सपोर्टचा ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.